आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सध्या सत्ताधारी महायुतीमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना एका पाठोपाठ एक धक्के बसतायत। नाशिकमध्ये त्यांच्याकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र दुसरीकडे महायुतीतल्या इन्कमिंगच्या मागे शह-काटशहाचं राजकारण देखील रंगतंय का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। पाहूया हा खास रिपोर्ट। सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, आणि नाशिकमधली ठाकरेंच्या शिवसेनेतली अनेक कार्यकर्ते मंडळी सध्या ठाकरेंना जय महाराष्ट्र करत महायुतीत सामील होत आहेत। या एका पाठोपाठ एक मिळणाऱ्या धक्क्यांमधून सावरण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू आहेत। ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि डाव्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी एकत्रित बैठक झाली। सुधाकर बडगुजर गेले त्यावेळी देखील त्यांनी तुमचे आरोप केले, आता विलास शिंदे गेले हे देखील तुमचे आरोप करताय। कुठेतरी त्यांना जो मान पाहिजे होता तो पक्षात मिळत नव्हता किंवा तुमच्याकडनं संजय राऊतांपर्यंत काही मेसेज जात होते ते चुकीचे जात होते असं त्यांचं म्हणणं। मी एकमेव शिवसैनिक 25 वर्ष मला या शहरात झाले, 5 वर्ष मी सटाणा कॉलेजला असताना काम केले। मी माझ्या आयुष्यात कधीच इकडचं तिकडे केलेलं नाही। हे जिल्हा प्रमुख पद मी मागितलेलं नाही। यांना जेव्हा 5-5, 10-10 पदं दोघांना मिळाले तेव्हा सुद्धा मी एक पण नेत्याकडे आणून दाखवा, मी एक पण पद कधी मागितले। मला हे पक्षप्रमुख राऊत साहेबांनी नियुक्त केले, बोलून सांगितलं तुला काम करायचं। मी म्हटलं हो शिवसैनिक मी काम करेन। मी काही ते करत नाही आणि ते गेले त्यांच्यावर मला काही जास्त बोलायचं नाही, आम्ही कामाने बोलून दाखवू। एकीकडे विरोधी गटात मनोमिलनाचे वारे सुरू असताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षात मात्र जोरदार इन्कमिंग सुरू आहे। शिंदेंची शिवसेना आणि भाजप या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये पक्षप्रवेशाची स्पर्धा सुरू असल्याचं चित्र आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष पडद्याआडून स्वबळाची तयारी करतायत, तर दुसरीकडे शह-काटशहाचं राजकारण या निमित्तानं सुरू झालंय। शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदेंना गळाला लावलं, तर दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासाठी पक्षाची दारं भाजपनं पुन्हा खुली केली। अपूर्व हिरे तर विधानसभेला त्यांनी मला मदतच केली आहे। विधानसभेच्या वेळेस त्यांनी माझं काम केलं आहे, त्यांचं मी स्वागतच करणार ना, कारण त्यांचा प्रवास जर बघितला राजकीय तो वाखाणण्याजोगता आहे आणि चांगलं काम आहे। नाशिक शहराचा विकास, नाशिकमध्ये जास्तीत जास्त इंडस्ट्रीज याव्यात, IT पार्क्स यावेत, ही माझी पहिल्यापासूनची एक भावना आहे, भूमिका आहे। आणि ते सगळं होण्याच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजींबरोबर आमच्या ज्या काही 1-2 बैठका झाल्या त्या खूप सकारात्मक झाल्या। ज्या पद्धतीनं देवेंद्रजींनी मागेही आपल्याला जाहीर केलं होतं की नाशिक शहर दत्तक घेतलंय आणि त्या पद्धतीची जी डेव्हलपमेंट या ठिकाणी उभी राहावी अशी आमची अपेक्षा आहे, त्या दृष्टिकोनातून हा निर्णय आहे। बाकी असं काही त्याच्यात आमची काही नाराजी आहे किंवा काही वेगळा विषय असा काही कुठलाही भाग नाही। नाशिक महापालिकेत एकूण 122 जागा आहेत। भाजपनं नुकताच 100+ नारा दिला, पण त्याला शिंदेंच्या शिवसेनेकडूनच काउंटर केलं जात आहे। त्यामुळे महायुतीत 2 पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचं चित्र आहे। येत्या काळात आणखी पक्षप्रवेश होऊ घातल्यानं राजकीय स्पर्धा आणि कुरघोडी आणखी वाढणार आहेत, पण याचाच फायदा विरोधकांना होणार का आणि नाशिकमधलं ठाकरेंचं राजकीय भवितव्य कसं असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।